राजा माणूस आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा ऑल दी बेस्ट करतोय. मित्र ग्राउंडमधून ब्रेकिंग न्यूज आहे. नुकतंच नाणेफेक झालेले आहे. नाणेफेकीचा कॉल ज्वाली कामतगर हा संघ जिंकतो आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलं आहे ते गावदी स्पोर्ट्स पिंपळगर या संघाला फलंदाजीसाठी. दोन्ही संघांना विनंती असेल विनाविलंब आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल आपल्या संघटनेचे सन्माननीय सचिव प्रदीपजी जोशी यांच्याशी आपण लगेच थोडासा संपर्क साधायचा आहे. प्रदीप जोशी यांच्याशी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. ज्वाली कामतगर विनाविलंब आपण लगेच आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे. चला पंचांना विनंतीशील आपण मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं मी सकाळच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून मित्र आपण पाहतो क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे मुख्य कर्ता धर्ता भिवंडी क्रिकेट असोसिएशन या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष, भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व, आमची माती आमचं डंपर ज्यांचं लोगो आहे. आणि बऱ्याच लोकांनी आमच्या क्रिकेट रसिकांनी काही क्रिकेटच्या संघातील संघनायकांनी त्यांना राजाही पदवी दिलेली आहे. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी गणपती बाप्पाचं विशेष स्तवन पूजन केलं जातं. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा आणि विद्येचा देवता 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज गणपती बाप्पाला विनम्र अभिवादन करून आजच्या या शुभ कार्याला आपण सुरुवात करतोय. त्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे स्वस्थापक, उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती महाराज यांना विनम्र अभिवादन करून आजच्या शुभ कार्याला आपण सुरुवात करतोय. अर्थातच पद्माकर चौधरी साहेबांच्या बिग इव्हेंटला आपण सुरुवात करतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रंगतोय दोन यजमान संघामधून. ज्वाली कामतगर विपक्ष गावदेवी पिंपळगर. दोन्ही संघाचे संघनायक आपण थोडंसं आपले संघटनेचे सचिव प्रदीपजी जोशी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. हॅलो. ज्वाली कामतगर संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतरक्षण स्वीकारतो. मात्र जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी कामतगर ज्वाली संघाच्या वतीनं त्यांचा एक परममित्र, आमचा एक परममित्र, त्यांचा एक लढवई असा खेळाडू आज, आणि मला वाटतं दोन्ही संघाचे आपले हनुमानजी बजागे आणि नंदकिशोर तरे हे दोन नामांकित असे 40+ खेळाडू आज हयात नाही आहेत. आपणापासून कुठेतरी दूर गेलेले आहेत, स्वर्गलोकी गेलेले आहेत. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघांच्या वतीनं त्यांना एक छोटीशी भावपूर्ण श्रद्धांजली आपण देतोय. सर्वांनी उभं राहून या भावपूर्ण श्रद्धांजली देताना सर्वांना विशेष सूचना असेल आपल्या डोक्यावरची टोपी आपण काढून ठेवायची, मोबाईल आपण सायलेंटवर ठेवायचे आहेत. आज दोन्ही संघांचा आपण विचार केला. दोन्ही संघाचा एक एक खेळाडू, एक जीवाभावाचा असा माणूस दोन्ही संघामधून हरपलेला आहे. मित्र, जीवनाचं सत्र असंच असतं. आली या देवाची मना तिथे कोणाचे काही चालना. मरण हे प्रत्येकाला असतं. प्रत्येकाचा प्रवास ठरलेला असतो. कोणाचा प्रवास हा जवळचा असतो तर कोणाचा लांबचा असतो.
आज दोन्ही संघाचा आपण विचार केला, दोन्ही संघामधून त्यांचा जीवाभावाचा एक उत्कृष्ट खेळाडू, जर आपण पिंपळघर या संघाचा विचार केला त्यांच्यामधून एक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत असा नागरिक आणि उत्कृष्ट खेळाडू तालुका क्रिकेटचा हनुमान बजागे यांचं एक दुःखद निधन झालं होतं आणि आज या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा संघ त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देतो. त्यानंतर ज्वाली कामतगर या संघातील एक तरुण, ज्वाली कामतगर या संघाचा आपण विचार केला तर एक मध्यमवर्गीय ग्रस्त अतिशय शिस्तबद्ध नंदकुमार तरे यांचे दुःखद निधन झालं होतं. खरोखरच नंदकुमार याचं जे निधन झालं त्याची जी बातमी आली असं वाटलं नव्हतं, कारण नंदू खरोखरच एक होतकरू माणूस होता. डिसिप्लिन कसं, शिस्त काय असतं आणि अतिशय हसमुख असा चेहरा आपल्यातून हरपलेला आहे. तेव्हा या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघांच्या वतीनं या खेळाडूंना आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. श्रद्धांजली सुरू होते. ओम शांती शांती. चला ज्वाली कामतगर आपण तिथंच थांबायचं आणि लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गावदी स्पोर्ट्स पिंपळघर याही संघाला विनंती असेल आपण बिना विलंब आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आपण पाहता सन्मान्य पद्माकर चौधरी साहेब यांची देण, एक क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महाकुंभमेळा आणि क्रिकेटची पंढरी ज्यांच्या माध्यमातून मित्र आपण पाहतोय तुम्हा सर्वांच्या अतिशय लाडकं भिवंडी क्रिकेट असोसिएशन या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष, आमची माती आमचं डंपर, सर्वांचे अतिशय लाडके असे व्यक्तिमत्व, एक दानशूर राजा म्हणून ज्या ओळखला जातोय आणि भिवंडीकरांच्या मनावर राज्य करणारा असा हा माणूस आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण जी क्रिकेटची स्पर्धा पाहतोय या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारची फी आकारली गेली नाही आहे. तालुका क्रिकेटमधले मला वाटतं पहिलीच घटना असावी असा संघ आहे सोनादेवी टेमगर आणि त्याचे सन्माननीय अध्यक्ष करता धरता पद्माकर चौधरी यांची ही संकल्पना पहा किती, म्हणजे मन किती मोठं आहे त्यांचं. आणि मला वाटतं मागच्या वर्षी संकल्प त्यांनी ठेवला होता, कुठल्या प्रकारची फी आकारली गेली नव्हतं. एक बिग शो आणि कुठल्याही गोष्टीची या ठिकाणी कमतरता दिसत नाही आहे. प्रोफेशनल पंच आहेत, सर्वात म्हणजे या स्पर्धेसाठी MCAचे पंच आहेत, भिवंडी मुंबई क्रिकेट असोसिएशन बोर्डाशी संलग्न असलेले पंच, जाणकार असे पंच आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल चला फलंदाज आपण लगेच जायचं प्लीज, वेल कमी घ्या. माननीय पद्माकर चौधरी साहेब यांची आपण देण पाहतोय. पद्माकर चौधरी साहेब यांच्या माध्यमातून आपण चला फलंदाज प्लीज वेल कमी घ्या. नंदू लगेच आपली सलामी जोडी पाठवा प्लीज. हॅलो, दोन्ही संघांना विनंती, काल एक सामना राहिलेला आहे. काल 17 टीम होत्या, आज 21 टीम आहेत. कोणीही वेळ वाया घालवू नका, सहकार्य करा कमिटीला. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून सामना चालू करा, पंचांना विनंती. ज्वाली कामतगर संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. मात्र सर्वांच्या माहितीसाठी ज्वाली कामतगर याने मागच्या वर्षी या चषकावर आपलं नाव कोरलं होतं. तोच संघ आपण आज सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय. मात्र ते वर्ष दुसरं होतं आणि हे वर्ष मात्र दुसरं आहे. बघूया कशा प्रकारे सुरुवात होते सामन्याला आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मात्र समान कक्षामध्ये आपण पाहत म्हणजे परममित्र तालुका क्रिकेटचा एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ वेळेगाव, जेवण पाटील.
धन्यवाद मोहन भोईर. तर आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधला पहिला सामना रंगणार आहे तो डिपेंडेबल चॅम्पियन, मागच्या वर्षीचा गतवर्षीचा चॅम्पियन संघ फाईट करण्यासाठी त्यांना सज्ज झालेलं आहे. गावदेवी पिंपळगर संघ नाणेफेक जिंकून जॉली क्लब कामतगर संघाचे संघनायक सचिन पाटील यांनी सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता हिरवीगार झाडं. प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट, बिग बॉस ऑफ लाईव्ह टेलिकास्ट भिवंडी आणि त्याचे प्रोप्रायटर रवी गुलवी, प्रथमेश पाटील, संपूर्ण टेक्निकल टीम यांच्या वतीनं अतिशय सुसज्ज असे मैदान आहे सोनादेवी टेमगर क्रीडानगरी. सामन्याला लगेचच आपण सुरुवात करूया आणि पंच देखील आमचे सज्ज झालेले आहेत. तिन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम डोंबिवली प्रसाद सहस्रबुद्धे, पंच उमेश केने, मॅन फ्रॉम निंबवली टिटवाला आणि स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय भाऊ पाटील, मॅन फ्रॉम खारबाव. तर पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचे षटक घेऊन येते गोलंदाज रजनीश. सलामीची जोडी खेलपट्टीवर आहे. संतोष पाटील स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला संतोष जोशी. संतोष पाटील स्ट्राईकला आणि संतोष जोशी नॉन स्ट्राईक एंडला. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यष्टीरक्षक विलास बी स्टंप पासून दूर आहे. रमेश पाटील यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. चेंडू बघूया पुढे सरसावून खेळलेला आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. गुड शॉट फॉर रन्स. आई गावदेवी आई सोना देवी, आई गावदेवी आई सोना देवी, आई टेमगर गावाची, गो आई माझी टेमगर गावाची. आई वाटत जीवालो रे पाय पाय चालू रे, आई तुझ्या दाराची, आई वाटत जीवालो रे पाय पाय चालू रे. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार पेश केलेला आहे. संतोषने आपलं अकाउंट 4 धावसंख्येने शिकवले. धावसंख्येचा श्री गणेश करते. बिनबाद 4 अशी सुरुवात आहे. ती गावदेवी पिंपळगरे संघाची. बरोबर 2019 डे नाईट स्पर्धा होती. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेचा तो बिग शॉ आपण बघितला होता आणि त्या चषकावर नाव कोरला होता. जे हनुमान सरवली या संघाला पराभूत करून चॅम्पियन संघ ठरला होता तो गावदेवी पिंपळगरे संघ. आणि पाहतोय गतवर्षी जी चाचणी स्पर्धा फ्री एंट्री टुर्नामेंट झाली होती ह्याच मैदानावर सोनादेवी टेमगर या क्रीडानगरी मध्ये आपण बघितली आणि ती स्पर्धेवर नाव कोरणारा संघ होता जॉली क्लब कामतगर. म्हणजे 2 चॅम्पियन संघामध्ये फाईट पाहतोय आपण. रजनीश राईट आर्म ऑन द विकेट. अतिशय चांगला चेंडू, मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा मिलाप झाले. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर 4. आज जाऊन शता काही ढगाल असं वातावरण बघायला मिळते. वातावरणामध्ये चेंजेस आणि मात्र क्रिकेटचा आपण थरार पाहतोय. द्वंद्व पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. फुलटा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू व्हीच्या आकारामध्ये क्षेत्ररक्षक सचिन झेपावतोय. चेंडूला अडवतोय लॉंग ऑन सीमारेषेवर. तोपर्यंत संतोष पाटील 2 धावा पूर्ण करते. धावसंख्या वाढते. धावपलकावर 6. आणि आता मात्र या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट SSS वाहिनीवरून देखील सुरू झालेले आहे. चॅनल क्रमांक 611 वर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आता सुरू झालेलं आहे. SSS वाहिनीवरून. चेंडू हवेमध्ये डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक सचिन पाटील झेपावतोय. पहिल्या विकेटचं पतन. OUT. सातत्याने मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न आणि जो ट्रॅप रचला होता त्यामध्ये अडकला जातो. अप्रतिम झेल आपण बघितला. ऍक्शन रिप्ले मध्ये बाद होते संतोष पाटील. जेव्हा निश्चित आपण पाहिलं होतं फटका उत्तम होता, मात्र प्लेसमेंट चांगली नव्हती. फटका मारण्यासाठी जागा निवडणं फार महत्त्वाचं असतं. आपण पाहिलं होतं चेंडू निश्चित थोडंसं फोर्स केलं होतं. चेंडू डिश लॉंगॉनच्या उत्तमरित्या आउटफिल्डमधून सचिनद्वारे कलेक्ट केलं होतं. पहिला फलंदाज संतोषाला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागतं.
तर पहिला धक्का आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट मिळून दिलेला आपल्या संघाला रजनीश यांनी आणि कर्णधार सचिन पाटील यांनी झेल टिपला होता लॉंग ऑन सीमारेषेवर. पहिला अडसर दूर केलेला आहे, ब्रेक थ्रू मिळून देते आपल्या संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज रजनीश. चेंडूला स्लॉक स्वीप केलेला आहे, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. सारं जमून बघतय कोलीवारा माझे आईचे जत्रेचा नजारा. अतिशय जबरदस्त फटका आपण बघितला, स्लॉक स्वीप केला आणि एका टप्प्यानिशी चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढते, दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते ती एका गड्याच्या मोबदल्यात 10. संतोष जोशी याच्या बॅटमधून हा देखणा चौकार आपण बघितला. तर पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर आमच्यापासून दूर जाताना गोलंदाज रजनीश. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुढे येऊन क्रॅकिंग स्ट्रोक केलेला आहे, मात्र मिड ऑनला चांगले क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त एक धाव. ते संतोष जोशी याला कुंदन याचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 11 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. निश्चित आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-11 एक चांगली सुरुवात म्हणावी ॲडव्हान्सेस पाहतो. एक फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी आपण जो सामना पाहतो दोन यजमान संघामधून ज्वाली कामतगार मागच्या वर्षीचा विजेता संघ या चषकावर ज्या संघानं नाव करलं तो संघ आज च्या सत्रातील पहिला सामना खेळतो आणि बघूया कशा प्रकारचं सातत्य टिकून ठेवतो की नाहीये. यानंतर जो सामना होणार आहे तो गंगामाता गुंदवली आणि बलवंत स्पोर्ट्स पिंपलास दोन्ही संघ कर्णधाराने रिपोर्ट करायचे, संपर्क साधायचा आहे. मित्रांनो आपण पाहू शकता हा रोलर बर्फानी बाबाचे मालक निश्चितच या स्पर्धेचे 1 मॅन शो पद्माकर चौधरी साहेबांचा हा रोलर आपण पाहू शकता. हिरवीगार झाडं पाहू शकता, संपूर्ण मैदान हे सुसज्ज असं मैदान आपण पाहू शकता. हा आमचा मुख्य प्रवेशद्वार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र आपण पाहतोय 1-11 सुरुवात झालेली आहे. नाणेफेक दिलीप कालिका माता कालवार आणि विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या दोन संघांना विशेष सूचना दिली जाते. आपण मैदान क्रमांक 2 वर जायचंय आणि या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतोय. अतिशय अप्रतिम फटका. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुट जाऊन चेंडूला सुंदरसं स्क्वेअर केलं होतं आणि चेंडू मात्र एक टप्प्याने पॉईंट सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय सुरेख आणि सुंदरसा चौकार आपण पाहिलात. स्कोरर राजू आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा लगेच. अतिशय देखणा फटका आपण पाहिला होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुट जातो चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केलं होतं. चेंडू पॉईंट सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलात. संतोष जोशी याच्या बॅटमधून एक सुरेख आणि सुंदर फटका आपण पाहिला. त्या चौकाने संघाची धावसंख्या 4 धाव आणि पुरस्कृत धावसंख्या होती ती 1-15, 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघाची धावसंख्या 1-15. प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. पुन्हा एकदा दिलीप या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा शफल झाला, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न आपण पाहिलात. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श रेज घेऊन चेंडू एसट्यांच्या मागे जातो. एसटी रक्षक विलास बाळू कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये, अचूक असं चेंडूला गॅदर करतो, कलेक्ट करतोय. आणि गावदेवी स्पोर्ट्स पिंपलगेरा संघाचा दुसरा फलंदाज संतोष जोशी याचं मात्र आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील बघितला. चेंडूने बॅटची इनर एज घेतली, वरची कडा घेतली आणि एसटी रक्षक दक्ष होता विलास बी याने झेल टिपला. पाहू शकता पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये गुड कॅच, जंप मारून झेल टिपला आणि दुसऱ्या विकेटचं पतन.
धावसंख्या धावपळकावर पाहतोय 15. नेक्स्ट फलंदाज गुणेश येतोय. पुढील दोन्ही संघांना विशेष सूचना दिली जाते. आपलं नाणेफेक या ठिकाणी होणार आहे. कालिका माता कालवार विपक्ष विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या दोन्ही संघांमधून नाणेफेक या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर केली जाणार आहे. याची आपण दखल घ्या. दोन्ही संघाच्या संघानायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नेक्स्ट फलंदाज डावखुरा फलंदाज गुणेश येतो. आता मात्र लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे 2-15. प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. मान्य पद्माकर चौधरी यांची देण आपण पाहतोय. पद्माकर चौधरी साहेब यांचा हा बिग इव्हेंट पाहतोय. एक क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. क्रिकेटचं एक जुनून जल्लोष पाहतोय. सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब यांच्या माध्यमातून एक सुरेख आणि सुंदर स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. चला प्लीज वेल कमी घ्या. गोलंदाज आता मात्र आपलं दिलीप या ठिकाणी मात्र चेंडू हलक्यात बॅटने फक्त ड्राईव्ह केलं होतं. बॅक टू बॉलरचा मारा होता. आपल्या फॉलोवर चेंडूला कलेक्ट केलं जातं. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता. या ठिकाणी आपण एकंदरीत जेवण पाहिलं तर गोलंदाज आता मात्र थोडंसं कमबॅक होतं. चौकार खाल्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी दिलीप. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो गुणेश. फलंदाज थोडासा शप्पल झाला होता. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच भाऊ पाटील यांच्याकडनं मात्र वाईटचा इशारा येतोय. बीसीचे पंच आहेत भिवंडी क्रिकेट असोसिएशन बोर्डाशी संलग्न असलेले पंच भाऊ पाटील. धावसंख्या 16 आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असा स्लॉक केलं होतं. चेंडू आपण पाहिला मिड विकेट मध्ये आपण पाहिलं होतं. ज्या ठिकाणी फक्त 1 धावे तिकडे 2 धावा कन्व्हर्ट केले गेले याचं कारण जेवण आपण पाहिलं होतं. कुठंतरी थोडंसं लेजी क्रिकेट आपण पाहिलं होतं. फेक उत्तम झाली होती मात्र थोडंसं लेजी क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहिलं आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेताना दोन्ही फलंदाज आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता वन मॅन शो सन्मान्य पद्माकर चौधरी साहेब यांची देण आपण पाहतोय. त्याचबरोबर आमचे भिवंडी तालुक्यातील एक नामांकित खेळाडू आणि ही पदाधिकारी मंडळी, ही मान्यवर मंडळी. चेंडूला फ्लिक केले. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. अतिशय उत्कृष्ट फटका 2 क्षेत्रात बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. चेंडूला सुंदर असं स्क्वेअर केलं होतं आणि चेंडू 2 क्षेत्रात बीट करून सीमाच्या बाहेर जाणार एक उत्तम चौका गुणेशाच्या बॅटमधून येतोय. एक टायमिंग सुरेख होतं. पटक्यामध्ये ताकद उत्तम होती. एक चांगला मिलाप आपण पाहिला होता आणि त्याचं दिलीप गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा हुकचा फटका आपण पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेग सीमरच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार गुणेशाच्या बॅट मधून येतोय आणि या चौकारानं गावदेवी पिंपळे संघाची धावसंख्या वधारते. सस्ते नट्टे फुकते बहारते. धावसंख्या 26. आई गावदेवी आई सोना देवी आई प्रेमगर गावाची गो आई माझी प्रेमगर गावाची. आई वाटत जीवालो रे पाय पाय चालू रे आई तुझ्या दाराची. आई वाटत जीवालो रे पाय पाय. धावसंख्या 26. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 26 आणि बघूया अजून उर्वरित 12 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय याचं एक धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील माझे परममित्र तालुका बुलंद आवाज वाईस ऑफ वेळेगाव जयवंत पाटील. धन्यवाद मोहन भैर. तर धावसंख्या धावपलकावर पाहतो आपण 26. करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 13.00 या सरासरीने धावा आतापर्यंत धावपलकावर झलकवलेल्या आहेत. चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेलं आहे. नाणेफेक हरल्यानंतर सचिन संघाचा संघनायक. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. कडक ऊन आणि मात्र हॉट क्रिकेट आपण पाहतोय. 40+ क्रिकेटचा महासंग्राम. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पद्माकर चौधरी साहेब आणि सोनादेवी 40+ संघ यांच्या वतीनं हा बिग शो. चेंडूला बघूया ऑफिस्टॉक्स फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक नरेश आहे. बॅकवर्ड शॉट लेगला चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त 1 धाव. ती फलंदाज भरत याला. धावसंख्या धावपलकावर पुढे सरकताना 27.
लॉस बाय 2 विकेट अँड थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज सचिन पाटील, सामनाकारील फलंदाज डावखुरा शैलीचा फलंदाज गुणेश, जो खेळतोय वैयक्तिक 2 चौकारांच्या मदतीने 10 धावांवर. निश्चितच जॉली क्लब कामतगर मागच्या वर्षीचा डिपेंडेबल चॅम्पियन संघ आहे. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावते रजनीश आणि तोपर्यंत दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केलेली आहे ती गुणेश याने. आणि ह्याच दरम्यान आगमन झालेलं आहे उपाध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ शिक्षण महर्षी श्यामजी चौगुले. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार पद्माकर चौधरी साहेब आणि सोनादेवी 40+ टेमगर संघाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. वेलकम रवीजी भांबरे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत 40+ चे, खूप सारं क्रिकेट ते खेळलेले आहेत. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, जागेवरूनच निर्धाव चेंडूची समाप्ती, वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, एसटी रक्षक विलास बी याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. डॉट बॉल. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 29. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. 3 चेंडू टाकलेले आहेत, 29 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा सचिन राईट आर्म राऊंड विकेटने मारा करणार आहे. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे, ऑफ स्टंप सोडून जातोय आणि पंचांचा निश्चित इशारा आहे तो नो बॉलचा. मला वाटतं ती पट्टी आहे तिच्या बाहेरून चेंडू गेला. गुड डिसिजन. आता मात्र यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. बघूया फ्री हिट वर फलंदाज फक्त धावचीत बाद होऊ शकते. सचिन चेंडूला स्टेट फटका खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डाऊन दी ग्राउंड खेळला होता आणि क्षेत्ररक्षक मला तर दिलीप फौजदार होते तिथे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त 1 धाव ती गुणेश याला. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 31. यानंतर जो सामना होणार आहे गंगामाता गुंदवली आणि स्वर्गीय बलवंत स्पोर्ट्स पिंपलास, दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. सचिन आता मात्र अँगल चेंज करते. राईट आर्म. जोरदार अपील, मात्र पंचांवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही. एक चोरटी सिंगल पूर्ण केली आहे. पंचांचा इशारा येते लेग बाय. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावपलकावर 32. अतिशय आल्हाददायक वातावरण आणि जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतोय. सचिन चेंडू मात्र स्टेट फटका डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट. 4 रन्स. गान सम्राज्ञी भारताची गान कोकिला लता मंगेशकर हिचे गीत. धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण 36. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. दरम्यान आगमन झालेलं आहे शिक्षण महर्षी आणि उपाध्यक्ष आहेत 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे श्यामजी चौगुले, रवीजी भांबरे, दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. तसेच संतोषजी माळी आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. शेवटचा अंतिम षटक आहे आणि विलास बी बॉलिंग मार्कवर. गतवर्षी आपण जर विचार केला तर गतवर्षाचा चॅम्पियन संघ आहे तो जॉली क्लब कामतगर आणि वीर तानाजी दापोडे इथे जी स्पर्धा झाली होती डे नाईट स्वरूपामध्ये त्या चषकावर नाव कोरणारा संघ गावदेवी पिंपळगर.
3 षटकांची अंतिम मित्र धावसंख्या होती ती 36. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावरील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकर गोलंदाज आपण पाहतोय तालुका क्रिकेटमधून ज्याचा आदर्श घेणारे खेळाडू आपण पाहतोय तोच विलास बाळू अंतिम षटकात आलतोय. विलास बाळू लॉंग रन पंचांकडे गाठ घेतो. राईट मोडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा अपरकट केलेला अतिशय उत्कृष्ट फटका. ताकदीचा कमी वापर युक्तीचा जास्त वापर आपण पाहिला होता आणि चेंडू मात्र डीप थर्ड बँड सिमरच्या कडून 2 क्षेत्ररक्षण बीट करून चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं लेटकट हा खेळला होता आणि चेंडू मात्र गेला सीमारेषेच्या बाहेर. अतिशय वेगवान हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. आउटफील्ड अतिशय चांगली आहे. एक दमदार आउटफील्ड आपण पाहिलं होतं. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. पहिल्या चेंडू अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला भरत. एक अनुभव अतिशय दांडगा आहे. सिनियर खेळाडू आहे गावदेवी पिंपळनेर संघाचा. पुन्हा एकदा विलास बाळू या ठिकाणी चेंडूला सुंदरसं ट्राय केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका आणि निश्चितच 2 क्षेत्ररक्षण चेंडू बीट करून वाडिश लॉंगन सीमाच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार भरत याच्या बॅटमधून येतोय. अतिशय देखणा फटका आपण पाहिलं होतं. टायमिंग उत्तम होतं, ताकद उत्तम होती, एक मिलाप सुंदर होतं आणि 2 क्षेत्ररक्षण बीट करून हा चेंडू मात्र सीमाच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक चौकार. पुन्हा एकदा विलास या ठिकाणी क्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रार केला. चेंडू मिडॉनला येतो. आउटफील्डमधून सचिन अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण करतोय आणि 2 फलंदाजांमधून आपण थोडंसं तालमेल पाहत नाहीये. या ठिकाणी भरत याला मात्र आता मैदान सोडावं लागेल. चला गंगामाता गुंदवली विपक्ष बलवंत स्मृती तुफान पिंपलास. स्वर्गीय बलवंत स्मृती तुफान पिंपलास आणि गंगामाता गुंदवली या दोन्ही संघाच्या संघाने का विनंती आहे. चालू सामन्याची फर्स्ट इनिंग संपताच आपण दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर विक्रम स्पोर्ट्स वडूनगर आणि कालिका माता कालवार याही दोन्ही संघांना विनंती आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. मात्र आपला सामना मैदान क्रमांक 2 वर असेल. नाणेफेकीसाठी आपण मैदान क्रमांक 1 वर यायचं आहे. नेक्स्ट बॅट्समन संजू. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून. निश्चित या ठिकाणी फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाहीये. जेवण मी म्हणतो पहिली धाव अति वेगाने प्राप्त केली. दुसऱ्या धावेचा मोह मात्र कुठेतरी आवडता आला आणि दुसरी धाव घेताना एक आघाडीचा फलंदाज याला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागतं. त्यापेक्षा जे क्षेत्ररक्षण झालं होतं कुंदन पाटील यांच्याकडनं अतिशय सुरेख सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं. फेक उत्तम झाली होती आणि चेंडू उत्तमरित्या गॅदर केलं होतं ते विलास बाळू याने. आणि सर्वांचं मिलाप आपण पाहतोय. एक फलंदाज या ठिकाणी मैदान सोडावं लागलं होतं. आता नेक्स्ट फलंदाज नंदू जातोय संघाचा संघ
स्पोर्ट्स पिंपळगर सर्व संघांना पुन्हा एकदा संघटनेच्या वतीने विशेष सूचना दिली जाते. आपला सामना संपल्यानंतर आपण सर्व संघांनी फोटो सेशन करायचं आहे. आपला एक फोटो काढायचा आहे. सर्व संघांना सूचित केलं जात आहे की संघटनेच्या वतीनं अध्यक्षांच्या वतीनं आपला सामना संपला त्यानंतर आपण आपल्या संघाचं फोटो सेशन करायचं आहे. आणि तुमच्या ज्या फाईल आहेत त्यामध्ये जितक्या लोकांचे फोटो आहेत ते सर्व त्यामध्ये आले पाहिजे. ही विशेष सूचना असेल. अँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी विजयासाठी 50 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एक सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली जॉली स्पोर्ट्स कामतगिरी संघाची विलास बाळू अगेन्स्ट रवी. बघा स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. 4 षटकही तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावीच लागतील. स्ट्रिक्टली वॉर्निंग ऑर्गनायझर कमिटीकडून आम्हाला आलेली आहे. लक्षात घ्यायचं आपण. आणि जो संघ जास्त वेळ घेईल त्याला पॅनलाइज केलं जाईल. तिकडे गेला सर्व गेला. 4 षटकांची अंती धावसंख्या होती 49. विजयाचं लक्ष 50 धावांचं सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाले. पहिल्या षटकाला प्रारंभ होते. प्लीज विलंब करू नका. वेळ कमी घ्या. विशेष करून जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे त्या संघाला पॅनलाइज केलं जातं. आपण प्लीज वेळ कमी घ्या. तर सलामी गोलंदाज आपण पाहतोय संतोष पाटील हा सलामी गोलंदाज. तर स्ट्राईक रोटेट करतोय. पंचांकडनं अधिकृत घोषणा केली जाते सामना सुरू होण्याचं. आणि वेलकम नानाजी. संतोष टू विलास बाळू. मला वाटतं कुठली तरी गाडीची काच चमकते, तिचं थोडंसं अँगल चेंज करायचं आहे. वाहन चालकांना विशेष सूचना असेल, प्लीज आपण त्या ठिकाणी ज्या गाड्या लावू नका. वाहन चालक ज्यांच्या 4 व्हीलर गाड्या आहेत त्यांना एक विनंती असेल की त्या ठिकाणी त्या पॅसेजमध्ये आपण प्लीज आपली वाहनं लावू नका. मागं पार्किंग भरपूर आहे. कारण वारंवार हा त्रास कालपासून आपण पाहतोय. सर्व गाड्यांच्या ग्लास जे गोलंदाज फलंदाज आहेत क्षेत्ररक्षक त्यांच्या डोळ्यावर चमकते. त्या अनुषंगाने कधी कधी मध्ये सामना थोडासा बंद करावा लागतोय. एक तर ब्लॅक असं पडदा तिकडे लावला तो. वेलकम सन्माननीय गोपीनाथजी चौधरी यांचे शुभ आगमन झालेले. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. पूर्ण दिवस त्यांची उपस्थिती या मैदानावर आपण पाहिली होती. एक क्रिकेट स्कीम चाहते आहेत, उत्तम क्रिकेटर आहेत. चला प्लीज वेळ कमी घ्या. वेलकम वीर तानाजी दापोडे हा संघ या ठिकाणी दाखल होते. संघाचा संगणक आणि त्यांचे इतर सहकारी या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. संतोष टू बाळू विलास बाळू. पहिला चेंडू हलक्यात बॅट फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. किसी इनर एज आपण पाहिली होती, मात्र एसटी रक्षक कुठेतरी दक्ष नव्हता. झेल सुटतो, जीवदान मिळतंय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. पहिल्या चेंडूवर विलास बाळू याला एक जीवदान मिळतंय. वेलकम सूर्यकांत पाटील. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वीर तानाजी दापोडे या संघाचे नामांकित खेळाडू. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग लेग सीमेच्याकडे ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय. आउटफील्ड दमदार चौका येतो, शानदार. आणि विलास बाळू यांच्या बॅटमधून सॉरी बाईकच्या रूपाने मला वाटतं चौकार आहे. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क निश्चित नव्हता. पंच एक तटस्थ पंच, नामांकित पंच आणि अतिशय दक्ष पंच यांच्याकडनं बाईकचा इशारा येतोय. धावायत कसे धावायनं फार गरजेचं असतं. वेलकम गंगामाता गुंदेवलीची एवन जोडी. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. संतोष चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह आपण पाहतो. उत्कृष्ट फटका, मात्र आउटफील्डमधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण दुसरी गवळण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगलं समन्वय पाहतोय 2 फलंदाजामधून. वेलकम
वेलकम दीपक पाटील गावदी वडगर रेग्युलर ग्रामीण या संघाचे एक नामांकित खेळाडू आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पुन्हा एकदा संतोष. आणि ह्या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं लॉप केलंय. चेंडू हवेमध्ये बघूया. क्षेत्ररक्षक दक्ष कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अचूक असं चेंडूला कलेक्ट केला जातो आणि पहिल्या विकेटचं पतन. रवी याला मात्र मैदान सोडावं लागतं. बाद झालेला फलंदाज रवी याला पहिला. नेक्स्ट फलंदाज चंदू येतोय. एका चांगली ॲबिडी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे जॉली कामतगिरी या संघाचा. पुन्हा एकदा संतोष टू विलास बाळू. हलक्या पाने पुन्हा एकदा सुंदरसा ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जातो. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव कंप्लीट केले जाते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 6. मोबाईल उचल कोण बोलते कोण बोलतो विचार कोण बोलतो. हॅलो. एक धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 6. पहिले षटक प्रगती पथावर आहे. हॅलो. हो नमस्कार भाऊजी. देतो हो तिकडे झाली असेल. हॅलो. चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं जातं. चेंडू मिड विकेटला येतो. आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फेक मात्र थोडीशी रॉंग इन आपण पाहतोय. आणि ज्या ठिकाणी एक धावा आहे तिकडे 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. या 2 धावेने ज्वाली कामतगार मात्र पंचांकडनं एक धावेचा शॉटचा इशारा येतोय. 7च धावा. तर पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद करायचा नाही. अन्यथा त्या संघाला या स्पर्धेतनं बाद केलं जाईल. पंचांचा निर्णय अखेरचा पंचांचा निर्णय मातोश्रीवरचा आदेश आणि त्याचं पालन आपण करायचं आहे. पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद करायचा नाही आहे. अन्यथा संघाला या स्पर्धेतनं बाद केलं जाईल अशी विशेष सूचना आम्हाला संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर सन्माननीय पद्माकर चौधरी यांच्याकडे विशेष सूचना आम्हाला आलेली आहे. पंचांचा मान सन्मान राखायचा. पंचांनी दिलेल्या निर्णयाचं आपण पालन करायचं आहे. वेलकम वीर तानाजी दापोडे या संघाचे एक्सप्रेस गोलंदाज चिंतामण पाटील आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात निगेटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. साजेशी कामगिरी किंवा अस्किंग रन रेट आहे किंवा आवश्यक जी धावगती आहे त्या धावगतीला कुठेतरी स्पर्श केला जात नाही आहे. याचं कारण आपण पाहिलं होतं. उत्कृष्ट गोलंदाजी आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज गुणेश येतोय. बघूया काय घडतंय काय बिघडतं. अगली कहाणी सुनते जयवंत पाटील की जबानी. धन्यवाद मोहन भैर. तर जे लक्ष आहे ते 50 धावांचं लक्ष आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. धावपलकावर धावा आहेत 7. एका गाड्याच्या मोबदल्यात अजून तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे. अल्पेश गायकवाड लगेचच माहिती पुरवत आहेत कारण 18 चेंडू आणि 43 धावा. सामन्याला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आस्किंग रन रेट आवश्यक धावगती 12.50 होती. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट हे वाढलेलं आहे. गोलंदाज गुणेश डावखुरा गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाज. चेंडू हवेमध्ये बघूया. क्षेत्ररक्षक झेपावतोय. देवीदास झेल टिपतोय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद होते. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहूया. हा स्लोवर वन चेंडू लाफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दक्ष होता. देवीदास कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही आणि
पुन्हा एकदा आपण पाहूया. जबरदस्त झेल, शेवटच्या क्षणापर्यंत नजर कायम ठेवली आणि बाद झाला फलंदाज. बिग विकेट विलास बी. धावसंख्या धावफलकावर कायम आहे ती 2-7. जय बजरंग कारिवली या संघाचे उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत मनोहर पाटील यांनी या स्पर्धेला खास शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे मनोहर पाटील. गोलंदाज गुणेश सामना करण्यासाठी सज्ज होते. फलंदाज चंदू शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र उजवी एष्टी सोडून जाते. पंच भाऊ पाटील यांचा इशारा होते. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावफलकावर 8. दोन्ही बलाढ्य संघांमधला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. जॉली क्लब कामतगर आणि गावदेवी पिंपळगर अशा दोन संघांमधली फाईट. गोलंदाज गुणेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केले. क्षेत्ररक्षक झेपावते. आउट. पंचांचा काय इशारा ते बघूया. होय, नो बॉलचा इशारा देखील आलेला आहे. म्हणजे एकंदरीत 1+4 काय तिथे घडलंय एक्झॅक्टली बघूया. चेक साठी हा पंचांचा इशारा आला होता. 3 धावा पूर्ण केल्या होत्या. निश्चितच आता मात्र धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 11. आणि निश्चितच काल संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितलं होतं चेक नो करणार गोलंदाज या स्पर्धेतून बाद केला जाईल आणि अगेन पुन्हा एकदा नवीन ओव्हर जी असेल तिला सुरुवात केली जाणार. आता तुम्ही किती चेंडू टाकल्यात त्याच्याशी देणं नाही आहे, तुम्हाला एक नवीन ओव्हर टाकावी लागेल या ठिकाणी. चेक नो साठी पनिश केलं जातं. एकंदरीत 3 धावा. तीन धावांची पॅनल्टी त्या गोलंदाजाला लागते आणि पुढल्या स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करेल की नाही याचा निर्णय कमिटी ठरवेल. आता नवीन जो गोलंदाज असेल त्याला कम्प्लिटली 6 चेंडू टाकावे लागतील. अगदी बरोबर मोहन भैर नियमावली आहे तिचं आपण काटेकोरपणाने पालन करायचं आहे. गोटे येतोय मित्रांनो. 60+ एज पूर्ण केलेलं आहे आणि काय क्रिकेट खेळतोय गोट्या. जबरदस्त क्रिकेटर आहे तो गावदेवी पिंपळगर या संघाचा. शॉर्ट रनअप. चेंडूला बॅकफुटवर जाऊन टोलवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण गुणेश द्वारा फेक करतोय आणि मात्र संधी चालून आली होती. दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 2 ने वाढते धावफलकावर 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात. हे दुसरे षटक या प्रगतीपथावर आहे आणि पाहतो आपण गोट्या षटकातील हा दुसरा चेंडू टाकणार आहे. दुसरे षटक मार्गस्थ. चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक झेपावते. संतोष फेक करतोय मात्र 2 धावा अतिशय चपळाईने पूर्ण केलेल्या आहेत. चपल रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते दोघांमध्ये आणि या 2 धावसंख्येनिशी धावसंख्या वाढते धावफलकावर 18. सचिन संघाचा संघनायक खेळतोय 4 धावांवर. चंदू खेळतोय 1 धावावर. रवी बाद झाला 0वर. विलास बी बाद झाला वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. गोट्या लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फिरकी गोलंदाज आहे. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट घेता आला नव्हता. नंदू चेंडूला अडवते आणि सहजगती 1 धाव पूर्ण करते त्यावर सचिन. निश्चितच धावसंख्या धावफलकावर 19. अतिशय चांगला चेंडू. साप चकित होते. फ्लायटेड डिलिव्हरी. निमंत्रण दिले होतं फटका खेळण्यासाठी. जेवण खेळाडू वृत्ती काय असावी याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. गुणेश पंचाने दिलेल्या निर्णय आणि त्या निर्णयाचं पालन काटेकोरपणे ज्याने पालन केलं होतं गुणेश याला आपण पाहिलं होतं. निश्चितच मोहन भाई त्याविषयी आपण माहिती देऊच. पाहतोय आपण अतिशय चांगली गोलंदाजी. बघा आक्षेपार्ह गोलंदाजी जर आढळली तर तो या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही गोलंदाज. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे 3-4 गोलंदाज होते. शोएब अख्तर पाकिस्तानचा, त्यानंतर सुनील नारायण वेस्ट इंडिज, त्यानंतर राजेश चव्हाण भारताचा होता आणि मुथय्या मुरलीधरन श्रीलंकेचा. त्यांना ICC ने बॅन केलं होतं. आपल्या माहितीकरिता जाणकार प्रेक्षकांना मी माहिती देतोय. गोलंदाज गोट्या
पुढे येऊन स्टेप आउटून स्टेट फटका खेळलेला आहे आणि एका हाताने झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता. गुड फिल्डिंग संतोष, जबरदस्त क्षेत्ररक्षण, आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय आणि या 2 धावसंख्येनिशी धावसंख्या वाढते धावफलकावर 21 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 21 धावा धावफलकावर, म्हणजे एकंदरीत अजून मोहन भोईर 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी जॉली क्लब कामतगर या संघाला धावांची आवश्यकता आहे ती 29. पाहू शकता निश्चितच जेवण आपण पाहिलं विजयासाठी अजूनही तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. प्रतिशतचा आपण विचार केला 14.50 ची सरासरी आहे. आणि निश्चितच मागच्या वर्षीचा विजेता संघ चॅम्पियन संघ आहे आणि ते सातत्य जर टिकवायचं असेल तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र हाणामारीला प्रारंभ करणं अत्यंत गरजेचं आहे. तरी पुन्हा एकदा गुणेशबद्दल सांगतोय, काटेकोरपणे पंचांनी दिलं निर्णय त्याला ॲक्सेप्ट केलं, कुठल्या प्रकारची अगेन्स्ट कमेंटमेंट त्यांनी केली नाही. पण खेळाडूवृत्ती काय असतं हे त्याच्याकडनं शिकावं. एक अतिशय शिस्त असा बद्ध खेळाडू आपण गुणेश याला पाहिलं होतं. आणि क्रिकेटमध्ये जेवण हे फार महत्त्वाचं असतं, डिसिप्लिन. निश्चितच मोहन भोईर एक आदर्श खेळाडू म्हणून सर सचिन रमेश तेंडुलकर याच्याकडे देखील बघितले जाते. त्याने सेंचुरी शतकांचं शतक पूर्ण केलेलं विश्व विक्रम त्याच्या नावावर आहे. आणि बघा स्टीव्ह बकनर यांनी जे काही डिसिजन दिले त्यामुळे अजून काही 7-8 सेंचुऱ्या झाल्या असत्या, मात्र पंचांच्या निर्णयाचं कधीच त्याने अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त निर्णय जे दिले गेले त्यावर कुठल्याही आक्षेपार्ह घेतला नाही. म्हणूनच त्याला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. भारताचा हा एकमेव खेळाडू आहे, मग कुठलाही क्रीडा प्रकार असो भारतामध्ये एकमेव असा खेळाडू आहे ज्याला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बरोबर 4 फेब्रुवारी 2014ला तेव्हा राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार त्याने प्राप्त केला होता. जेवण आता आपण पाहतो 12 चेंडूमध्ये तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघामध्ये डू अँड डाय सिच्युएशन आपण पाहतोय. कामतेसाठी ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय सचिन. सामन्यामध्ये जर विजय संपादित करायचा असेल सचिन याला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहणं अत्यंत गरजेचं. या उलट सामना जिंकायचा असेल तर सचिन याला बाद करणं फार गरजेचं आहे ते पिंपलगर या संघाला. निश्चितच अगदी बरोबर मोहन भोईर कट केलेला आहे चेंडूला. चेंडू मात्र नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातोय. नशिबाचा चौकार, लकी चौकार, लक फॅक्टर चौकार आपण पाहतोय.
चेंज करा प्लीज. चॉकलेटी कलरची कोणाची 4 व्हीलर आहे, त्या चालकाला विनंती असेल किंवा मालकाला विनंती असेल, आपण आपल्या गाडीचा अँगल थोडंसं चेंज करायचं आहे. तिची ग्लास काच चमकते. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर विजयापासून अजूनही 16 धावा दूर आहे. 7 चेंडू 16 धावा असं समीकरण पाहतोय. शेवटचा गोलंदाज देवीदास, लॉंग रनअप स्ट्राईक रोटेट करतोय सचिन. देवीदास याचा सामना करतो सचिन. व्हाट अ कॅच. अतिशय प्रतिम झेल कलेक्ट केला गेला. उत्तम झेल कलेक्ट केला. मी म्हणेन जेवण झेल नाहीये, कॅच नाही तर मॅच आहे. आई गावदेवी आई सोना देवी, आई गावदेवी आई सोना देवी, आई टेमगर गावाची, गो आई माझी टेमगर गावाची. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितला, जम्पिंग कॅच घेतलेला आहे तो भरत याने इस्टेनच्या मागे. लाजवाब कॅच, कॅचेस विनिंग द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच आणि बिग विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का लागतोय जॉली क्लब कामतगरे संघाला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल आपण पाहिला एसटी रक्षक भरत याच्याकडनं. जम्पिंग कॅच, अशा कॅच घेतल्या जात नाही तर ते हातामध्ये येऊन बसतात. त्या ठिकाणी मला वाटतं चॉकलेटी रंगाची कोणाची ती 4 व्हीलर गाडी आहे, तिची काच आमच्या डोळ्यावर चमकते. जे क्षेत्ररक्षक करणारे खेळाडू आहेत त्यांच्या डोळ्यावर चमकते. तेव्हा त्या चालकाला किंवा मालकाला विनंती असेल, आपण आपल्या गाडीचं थोडंसं अँगल चेंज करा, जेणेकरून आम्हाला त्रास होणार नाही आहे. त्या गाडीचा आपण अँगल थोडासा चेंज करायचा आहे. पुन्हा एकदा देवीदास स्ट्राईक रोटेट करतो. नौका फलंदाज रजनीश अजून विजयापासून तब्बल 16 धावा दूर. 5 चेंडूंचा खेळ बाकी. सुंदर फेक, अतिशय एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू परिपूर्ण बीट होतोय. रजनीश अतिशय वेगवान चेंडू होता, परिपूर्ण बीट जर मारण्यासाठी जे महत्त्वाचे पार्ट्स असतात, तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर, कुठल्या गोष्टीचं कमेंटमेंट आपण या ठिकाणी पाहिलं नव्हतं आणि या अनुषंगाने मात्र चेंडू चकित करतो फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर, अजून विजयापासून तब्बल 16 धावा दूर. 4 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा देवीदास लॉंग रन, राईट आर्म ओव्हरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो रजनीश. या ठिकाणी मात्र हलक्यात बॅने फक्त चेंडूला पुश केलं जातं. चेंडू थर्डमॅन सीमारेषेवर ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा मात्र कंप्लीट. मात्र सामना विजयासाठी एकेरी दुहेरी धाव घेऊन जमणार नाहीये. आता चौकार किंवा षटकारांची आवश्यकता. अजूनही उर्वरित 3 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे, मात्र क्रिकेट आहे, काही घडू शकतो. बघूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 14 धावांची आवश्यकता. जॉली सज्ज आहे आणि हॅबेटिक क्षमता आहे त्या फलंदाजामध्ये षटकार मारण्याची. पुन्हा एकदा चेंडूला बिग गेट घेण्याचा प्रयत्न. आता मात्र कामतगरा संघ जवळ या स्पर्धेतनं बाद होती की काय असं दिसतंय, कारण की उर्वरित 2 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल, कारण की 2 चेंडूमध्ये 14 धावा आवश्यक आहेत. मात्र गोलंदाजाला सूचना असेल, आपण कुठल्या प्रकारचा वाईट अथवा नोजर टाकला नाही तर निश्चितच आपण विजय संपादन करू शकता. ऑन द ऑफचा फटका आपण पाहतो, चेंडू पॉईंटला जातोय. जेवण यासाठी म्हणतो क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का मानला जातो. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ, ज्या संघानं या चषकावर आपलं नाव करलं होतं, तोच संघ जवळजवळ पहिल्याच सामन्यामधून या स्पर्धेतनं बाद होतोय. तर फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज, चेंडूला थोडासा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट मिड विकेटला येतो आणि ह्याच बरोबर जॉली कामतगरा संघ मात्र या स्पर्धेतनं बाद होतोय. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ पहिल्याच सामन्यामध्ये गंगामाता गुंदवली आणि स्वर्गीय बलवंत स्मृती तुफाना पिंपलास
या दोन्ही संघांना सूचित केलं जात आहे की दोन्ही संघामधून आपला एक जीवाभावाचा खेळाडू दोन्ही संघामधून गेलेला आहे. गंगामाता गोंदिवली संघात आपण विचार केला तर अरुण पाटील आणि स्वर्गीय बलवान स्मृती सॉरी अरुण म्हात्रे आणि स्वर्गीय बलवान स्मृती तुफान पिंपला संघामध्ये बलवान अतिशय जीवाभावाचे खेळाडू दोन्ही संघामधून गेलेले आहेत आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा दोन्ही संघांनी त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची आहे. दोन्ही संघांना सूचना करतो आपण खेळपट्टी धावपट्टी तिथं जायचंय. चला आपण स्टेजच्या समोरच श्रद्धांजली द्यायचंय. या अगोदर आपण पाहिलं होतं गौदी स्पोर्ट्स पिंपलघर या संघाचा एक जीवाभावाचा खेळाडू निश्चितच भावपूर्ण श्रद्धांजली आपण देणार आहोत. गंगामाता गोंदिवली या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू होते स्वर्गीय अरुण म्हात्रे आणि तसेच स्वर्गीय बलवंत पाटील तुफान पिंपलास या संघाचे कर्णधार होते ते आणि त्यांना भावपूर्ण आपण श्रद्धांजली देणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना विनंती असेल आपण डोक्यावरची टोपी काढायची आहे. सर्व जे प्रेक्षक आहेत जे खुर्च्यांवर बसलेले आहेत त्यांना विनंती करतो आपण उभं राहायचं आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली आपण देणार आहोत. सर्वांनी उभं राहायचं आहे. श्रद्धांजली सुरू होते. ओम शांती शांती शांती. हॅलो. त्यानंतर मी विनंती करतोय गावदी स्पोर्ट्स पिंपल घर या संघातील एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आपण पाहतोय सन्माननीय गोपीनाथ चौधरी साहेब यांचे मेहणे आहेत विश्वास गोविंद भोईर. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण असं विनंती असेल आपण प्लीज व्यासपीठावर मंचावर येऊन विराज म्हणायचं आहे. तसेच संतोष पाटील सामन्यावरचा पुरस्कार ज्यानं उत्तम फलंदाजी केली सिक्कस दिली होती जॉली कामोद या संघाला विजयाचा शिल्पकार गुणेश आपण स्टेजवर यायचं आहे. या सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी आणि निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो मानकरी आपण पाहतोय गोलंदाजी करणारा मात्र पंचांकडे त्याला पनिश दिली होती चेक नो घोषित झालं होतं तरी मात्र फलंदाजीच्या जोरावर त्यानं आपल्या संघाला विजयपद संपादन करून दिलं. त्याबद्दल या स्पर्धेचे प्रणेते पद्माकर चौधरी यांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पुरस्कार दिलं जातं. गंगामाता गोंदिवली संघाची A1 जोडी वेलकम संतोष पाटील वेलकम प्रितेश. स्वर्गीय